काय वाटतं तुम्हाला? जीव गेल्यावर मायबाप मरतात तुमचे? नाही रे. चार माणसं जेव्हा म्हणतात ना, काही जमलं नाही रे तुझ्या पोराला, आया गेलं तुझं पोरग, त्याचं बाप पण तेव्हाच मरतं माहित आहे. जेव्हा आईला कोणतरी म्हणतं ना, चुकली ग तुझी पोरगी, नव्हतं असं वागायला पाहिजे तुझ्या पोरीने, माय तेव्हाच मरते. ज्या दिवशी आईबापाला कळतं ना पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात आता आपल्याला फारशी जागा राहिली नाही, मायबाप तेव्हाच मरतात रे. उगं मरत नाही म्हणून जगतात. तुम्हाला वाटतं जिवंत दिसत आहेत म्हणजे जिवंत आहेत. इथं बसलेले 90% म्हातारे अशी आहेत जी मेलेले येतं फक्त मरत नाही म्हणून जगते ती. अगं हाडाचा सापळा दिसतोय त्यांचा, पण त्यांना घरात काय किंमत आहे याची जाणीव त्यांनाही आहेच की. मायबाप मेल्यावर सुद्धा जगतात. जेव्हा मायबापाने आपल्यासाठी काहीतरी केलंय याची कृतज्ञता पोराच्या डोळ्यात दिसते ना, बाप वरून सुद्धा त्या पोराला आशीर्वाद देतो की जिंकलंस रे बाबा, मी मेलो तरी माझ्याविषयी कृतज्ञ आहेस, तुला कधीच काही कमी पडणार नाही. असू द्या थोडेफार संस्कार आणि कृतज्ञता या विषयाकडे. दयाचा हरिक जगाचा बाप कौतुक करतो रे. जो सत्याने वागला ना, ज्याने आई वडिलासाठी जगला ना, तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण आहे देवा? जगाचा बाप कौतुक करतो त्याचं, ज्याचं कर्म सत्य आहे. तुकोबरात ते सांगतात, देवा ज्या दिवशी एक असं व्यक्तिमत्व कुटुंबात जन्माला आलं, कोण आम्ही देवा? कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक बाटे देवा, दयाचा हरिक बाटे देवा. पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक बाटे देवा, दयाचा हरिक बाटे देवा, बाटे देवा. पण कुणीतरी विचारला, आहो ताई ठीक आहे बाबा, आजपर्यंत झालं ते झालं, मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तू काय, पण नेमकं करायचं काय, कसं करायचं, खरं खोटं कळणार कसं? गीता भागवत करीती. तुम्हाला खरं खोटं समजून घ्यायचं असेल ना, थोडी स्पिरिच्युअल राहा, थोडे वारकरी संप्रदायाकडे या, थोडे आध्यात्मिक व्हा. मग काय, एकदा तुम्ही श्रवण सामर्थ्याने केलं, श्रवण भक्ती नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. कीर्तन सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा कधी श्रेष्ठ असतो, कारण तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. मग तुकोबाराय म्हणतात, देवा या गीता भागवतामुळे आम्हाला कळलं खरं खोटं काय, आणि या खरं खोट्यामुळे आम्हाला कळलं की तुझं चिंतन याच्या इतकं खरं काही नाही. अखंड शब्द डोक्यात ठेवा, अधून मधून नाही, चांगला वाईट काळ बघून नाही. कोरोनात लय भजनं केली लोकांनी, पण कोरोना गेल्यावर तीच लोक त्याच देवावर पुन्हा उलटली, पुन्हा उत्मात केला पैशाचा. झालंच की. मी खरं सांगू का, देवानं माझं ऐकावं, मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन, फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. तुम्हाला म्हणून सांगते पोरलेकर, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस, त्याचाच ऊस कारखान्याला गेला पाहिजे, नाही तर सगळे जळून खाक झाले पाहिजे. महाराज ऊसाला पाणी जास्त लागतं ना, पण तुमचं गावच तळ्याचं आहे त्याच्यामुळे मरू द्या, काही विषय नाही. पण ती तरी काय बिना पाण्याचं भरणार आहे का पावसाच्या? देवानं माझं ऐकावं दादा, जे सोमवारी खातंय त्याचं जळलं पाहिजे, आणि जे एकादश करते त्याचं फुललं पाहिजे. महाराज मी असंच करीन. पण कसं सांगू तुम्हाला, देव नाही हो माझ्यासारखा, देव लय प्रेमळ आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तुम्ही देवाकडे 3 पावलं चाला, देव तुमच्याकडे 47 पावलं चालतं. एवढं मोठं मन माझ्या विठ्ठलाचं आहे, खूप करतो रे. आपण देवाची सेवा करावी यात काय नवल, देव करतो रे. लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग भेटू कस होत नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ वाडीन जीव माझा सावळी विठाई, विठ्ठला माय पापा जन्मभरी सेवा, तुझ्या पावलांची जन्मभरी सेवा, तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. आपल्याला फक्त भजन करायचं, फक्त म्हणायचं पाऊले चालती, म्हणा माय माऊल्या, पाऊले चालती, राहिलेल्या 2-4. अगं येत असेल म्हणायला, देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं, तिला कळलं महाराज. पाऊले चालती, हळूवाज टाळ बाजू नका. दुखी
यमुनीच्या तीरी काल पाहिला हरी कान्हाबाच गीतो बासरी कान्हाबाच बासरी रात्री चल माझ्या गावाला जाऊ भजन घरी जा थोडंफार महाराज रात्री चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून अग गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं नाव अग गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं रात्री चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का देव पुरुष मंडळी का टोचतो असा नाही नाही तुम्हाला ही गवळण जमत नाही तुम्हाला दुसरी गवळण लागती तुमची गवळण वेगळी आहे तुझ्यासाठी गेले असल्या गवळणी समोर लय होती येतो तुम्हाला माईक घालून हाणलं पाहिजे त्याला असल्या गवळणीत मजा येते अशाने लेकर सुसंस्कृत होणार होय विचार करी जा जरा करत जा तुम्ही भजन कधीतरी चला प्रेमाने ये ओ विठ्ठले माझे माऊली ताई येई ओ विठ्ठले माझे माऊली निजळा पडी करंग निजळा पडी कर ठेवली बाट मी पागे देवा बाट मी पागे ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली विठ्ठल 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 माय बाबा करुणा करा दया घना विठ्ठल 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 विठ्ठला 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल विचार करा ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती फक्त काय करायचंय अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबा भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे भजन केलं देवा चिंतन आणि चांगली मुलंही जन्माला आली काय मिळालं जगद्गुरु तुकोबा राजांच्या चरणावर विठेवरचा मालक मस्तक ठेवतो ते तुकोबा म्हणतात मला सेवा करायला मिळावी अशा माणसाची समाजाची सेवा करतायत सोपं नाही तर आहे जर समता आपले इच्छित आहेत आपल्याला काहीच नाही करायचं फक्त भजन करायचं दोन्ही हात वर करा प्रेमाने दोन्ही दोन्ही जेवढे ताठ हात वर तेवढं असं समजलं जातं की निश्चिंत आहे मी मला काळजी नाहीये विठ्ठला मी देवाचं नाव करायला मोकळं आहे आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे मी जिंदगीत लय कुटाने केल्यात पांडुरंगा थोडा प्रॉब्लेम आहे मला खाली हात म्हणजे मला गरजच नाही देवाची बघून घेईन मी कसं असं त्यामुळे ताट एकदम स्ट्रेट इट्स युअर कॉल तुमचा विषय आहे भजन करायचं तुम्हाला प्रेमाने फक्त राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम सियावर रामचंद्र की जय खाली कोणी घ्यायला सांगितले असं एनिवे घेतले तर घ्या जाऊ द्या तुम्ही कुठं ऐकायला बसले तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले
अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. काही फरक नसतं रे. काय काय बायका मला तोंडावर बनतात, टीव्हीत लई चांगली दिसती, समोर लई किरकोळ आहे. अगदी टीव्ही तिथं बऱ्यापैकी खोटं असतं ग माय. पण एक नक्की सांगेल, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद कीर्तनात नाही, ताकद कीर्तनकारात नाही, कीर्तनाच्या व्यासपीठात असते. पण कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नाही. कीर्तन म्हटलं की कीर्तनाला यायचंच, कारण खूप ताकद असते या कीर्तनात. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग कीर्तन चांग हो यांग हरी रूप. तुम्ही तर फार भाग्यवान माणसं दादा. इतिहासाच्या कुशीत राहणारे, आई भवानीच्या कुशीत राहणारी माणसं आहेत तुम्ही. आई अंबाबाईच्या चरणाशी पदरात राहणारी माणसं आहेत तुम्ही. अरे आम्हाला कौतुक वाटतं जर कधी आईच्या चरणाशी आम्हाला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारी, कुलस्वामिनी असणारी, 3.5 पीठापैकी सामर्थ्यवंत पीठ असणारं, हे अंबाबाईच्या चरणावर मस्तक ठेवता आलं की आम्हालाही वाटतं चला कीर्तनाच्या निमित्ताने का व्हायना आम्हाला दर्शन घेता आलं देवीचं, आम्हाला दर्शन घेता आलं छत्रपतींचं. पण काय विषय आहे ना, पिकतं तिथं इकत नाही. आमची क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतं, पण इकडं तिकडं जाणार नाही महाराज. आम्ही जवळचे देव करत नाही. हां, आम्हाला ज्योतिबा जवळ, हो ना. तुम्हाला ज्योतिबा जवळ, पन्हाळा जवळ, कोल्हापूर जवळ, आदमापूर जवळ, अकोळ जवळ. सामर्थ्यवंत भागात राहता की तुम्ही. बरं, पश्चिम महाराष्ट्रासारखं सामर्थ्यच कुठं नाही. पंढरपूर पश्चिम महाराष्ट्रातच बरं का. भाग्यवान माणसं आहे आपण. पण आपण लई चित्र आहे. आपण लांब लांब पळतो पण जवळ जवळ नाही. नका असं करू. भाग्यवान आहात तुम्ही, या आईच्या पदरात राहत आहे. फार प्रेमळ आहे रे माय. हिने एकदा नजर टाकली ना, आईसारखं कोण प्रेमळ असतं सांगा. आणि भजन करायला काही नाही, तुम्ही आई अंबाबाईचं करा, तुम्ही रखमाई पांडुरंग एकच रे. कौतुक तिचंही केलं तरी चालतं की चालतं. कधी लख पडेला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. माळ कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा वरून मळवट या कपाळीला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. चालतं चालतं की, त्याला काय होतं. तुम्ही मागितला जोगवा काय आणि तुम्ही मागितलं भक्तीचं दान काय, सारखंच आहे. तिचं प्रेमाने भजन करता यावे एवढीच विनंती आहे. भजनात नशा असावी, विनंती एवढीच आहे. नशेत भजन नसुनी. बाकी कसं म्हणायचं तसं म्हणा, हे की नाही. आराध्याची म्हणा, देवीची म्हणा, पण व्यवस्थित म्हणा, हे की चालतंय. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली, माऊली कल्पवृक्षाची सावली. देवीचीच गाणी, त्याला काय होतं. आणि परमार्थाचं म्हणाल तर सगळ्यात मोठा भक्तीचा जागर. अहो, जिथे सामर्थ्यवंत ब्राह्मण आणि ऋषी मुनींनी सुद्धा गोंधळ करावा, तिथे आम्ही, जिथे महर्षींनी गोंधळ करावा, वाल्मिकांनी करावा, तिथे आम्ही गोंधळ करणारे कोण करतोच तेव्हा. त्याच्यामुळे विनंती आहे, काही नाही, भजन मुखात असावं, कोणाचं असावं हे दुमत नाही, भजन असावं. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा. बोला पुंडरी कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, अपने माता पिता की, बोल भवानी माते की. विठोबा.